येवला नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी येवला नगर परिषद निवडणुकीत 6 जणांनी नगराध्यक्षपदाचा तर 13 जणांनी नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी भाजप रिपाई व मित्रपक्ष महायुतीला पाठिंबा दिला आहे। राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वात महायुतीने नगराध्यक्षपदासाठी उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र भाऊलाल लोणारी यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे या सर्व 19 उमेदवारांनी मनाचा मोठेपणा दाखवत महायुतीसोबत येऊन येवला शहराच्या विकासाच्या व उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। त्यांच्या पाठिंब्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे पारडे नक्कीच जड झाले आहे। महायुतीचे आनंद गुलाबराव शिंदे, शेख शाकीर कादीर, कुणाल भावसार, प्रमोद नारायण सस्कर, अन्सारी मोहम्मद इक्बाल, सुषमा मोतीराम परदेशी यांनी माघार घेतली, तर नगरसेवक पदासाठी माघार घेतलेल्यांमध्ये डॉ महेश्वर तगारे, शेख तहसीन अब्दुल मलिक, शेख युनुस कासम, अत्तार मोहफिज इफ्तेकार, संतोष परदेशी, अर्जुन जावळे, स्वामी शिंदे, विशाल परदेशी, ओमकार मढवई, हर्षदा पंकज भांबारे, शोभा मनोहर जावळे, शाह अफजल मुनीर आणि आदर्श बाकळे यांचा समावेश आहे। या सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला असून येत्या काळात ते प्रचारात सक्रिय राहणार आहेत। भुजबळ साहेबांनी गेल्या 20 वर्षांमध्ये येवला शहरासह संपूर्ण परिसराचा कायापालट घडविला आहे। शेकडो कोटी रुपयांची विविध विकासकामे येवला शहरात झाली आहेत। स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील येवला घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। यापुढील काळातही विकासाची गंगा येवल्यात नक्कीच वाहणार आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार नक्की विजयी होतील असा ठाम विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला। योग न्यूजसाठी हरिभाऊ सोनवणे, चीफ ब्युरो, येवला। आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।